ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 127. सिंदुरासुराची कथा. व्यासाने ब्रह्मदेवास विचारले. मयुरेश नाव धारण करून गजाननाने त्रेतायुगामध्ये जी लीला केली ती आपण मला सांगितली, पण द्वापरयुगामध्ये त्यास गजानन नाव कसे प्राप्त झाले, तसेच त्याला मूषक वाहन कसे मिळाले हे मला सांगा. ब्रह्मदेव सांगू लागले. पूर्वी एकदा ब्रह्मदेव सत्यलोकी निद्रिस्त असता भगवान शंकर त्यास भेटावयास आले. तेव्हा त्याने ब्रह्मदेवाला निद्रेतून जागे केले असता त्यांनी जांभई दिली. त्याबरोबर त्याच्या मुखातून एक सुंदर बालक निघून जमिनीवर पडले. नंतर शंकर निघून गेल्यावर ब्रह्मदेवाने त्या बालकास उचलून घेतले व तू कोण असा प्रश्न त्यास विचारला. त्यावर तो बालक म्हणाला, अहो तात, मी आपल्या जांभईपासून उत्पन्न झाल्याने तुमचा पुत्र आहे. यापुढे मी काय करावे हे आपणच मला सांगावे. ब्रह्मदेव त्या बालकास म्हणाला, पुत्रा, या त्रैलोक्यात तू वाटेल तिथे संचार कर. तू ज्या कोणाला आलिंगन देशील तो तिथेच मरण पावेल. तुला कोणापासूनही भय नाही. तुझ्या शरीराचा वर्ण तांबडा आहे म्हणून तुला सिंदूर असे नाव देतो. हा वर ऐकून सिंदूर ब्रह्मदेवास म्हणाला, तुम्ही जो वर दिला त्याचा अनुभव घेण्यास आता मी तुम्हासच आलिंगन देतो. ते ऐकून ब्रह्मदेव त्यास म्हणाला, माझ्या वराने तू आत्ताच उन्मत्त झालास म्हणून तू राक्षस हो. लवकरच गजानन तुझा प्राण घेईल. इतके बोलून ब्रह्मदेव त्याच्या भीतीने पळू लागले. अध्याय 128. शंकराशी युद्ध. ब्रह्मदेव सत्यलोकातून पळत पळत वैकुंठी विष्णूकडे आले. त्याच्या मागोमाग सिंदूरही तिथे आला. तेव्हा विष्णू त्यास म्हणाला, तुझ्याशी युद्ध करण्यास या जगतात फक्त शंकरच योग्य आहे. तरी तू कैलासास जाऊन त्या महापराक्रमी शंकराशी युद्ध कर. हे ऐकून सिंदूर विष्णू लोकाहून कैलासास आला. तिथे शंकर समाधी लावून ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या शेजारीच पार्वती होती. तिचे लावण्य पाहून तो दैत्य तिच्यावर लुब्ध झाला व तिला घेऊन पळू लागला. त्यावेळी पार्वती गजाननास ओरडून हाका मारू लागली. तोच गजानन ब्राह्मण रूप घेऊन आला. शंकराचा समाधीभंग होऊन ते पण तिथे आले. तेव्हा तो दैत्य शंकराला म्हणाला, हे गोसावड्या, ही सुंदर स्त्री तुझ्या योग्य नाही. असे म्हणून तो शंकराशी युद्ध करण्यास सिद्ध झाला. तेवढ्यात ब्राह्मण वेशधारी गजानन पुढे होऊन त्यांना म्हणाला, बाबांनो, तुमच्या दोघांच्या भांडणात या बिचाऱ्या स्त्रीचे हाल कशासाठी? तुम्ही जोपर्यंत युद्ध करता आहात तोपर्यंत या सुंदरीला माझ्याजवळ ठेवा. युद्धात ज्याचा जय होईल त्यास मी ही स्त्री देईन. या ऐकून सिंदुराने पार्वतीस गजाननाजवळ दिले व तो आपले बाहू सरसावून शंकरास आलिंगन देण्यास पुढे सरसावला. तोच गजाननाने आपला परशू त्याला नकळत त्याच्यावर फेकला व शंकराने पण आपला त्रिशूळ त्याच्या छातीवर मारला. त्यामुळे त्याच्या छातीतून भळाभळा रक्त वाहू लागले आणि अतिशय तीव्र वेदनेने तो विव्हळू लागला. तेव्हा गजानन त्यास म्हणाला, आता तुझा पराभव झाला आहे म्हणून ही पार्वती मी शंकराला देतो. हे ऐकून पराजयाने खिन्न होऊन सिंदूर तेथून निघून गेला. नंतर गजाननाने आपले रूप प्रकट करून पार्वतीस म्हणाला, माते, मी तुला द्वापरात दर्शन देईन असे वचन दिले होते. ते खरे करण्यासाठी लवकरच तुझे उदरी जन्म घेईन. अध्याय 129. देवास्वर. कैलासावरून निघाल्यावर सिंदूर पृथ्वीवर आला व तेथून त्याने सर्व देवांना पीडा करण्यास सुरुवात केली. सर्व देव त्याच्या त्रासाने भयग्रस्त झाले. तेव्हा बृहस्पतीने त्यांना गजानना शरण जा असे सांगितले. तेव्हा सर्व देव मिळून गजाननाची स्तुती करू लागले. त्या स्तुतीने गजानन प्रसन्न होऊन अत्यंत तेजस्वी रूप धारण करून तो देवापुढे प्रकट झाला व त्यांना म्हणाला, हे देव हो, घाबरू नका. मी लवकरच पार्वतीचे उदरी जन्म घेऊन सिंदुराचा वध करीन. इतके बोलून तो अंतर्धान पावला. पुढे पार्वतीच्या उदरी गर्भाची संभावना झाली. तिला सुंदर अशा अरण्यात राहण्याचे डोहाळे होऊ लागले. ते पाहून शंकराने पार्वतीसह एका रम्य उपवनात वास केला. तेव्हा तिथे कित्येक देवही येऊन राहिले. अध्याय 130. गजानन अवतार. 9 महिने पूर्ण झाल्यावर पार्वती प्रसूत झाली व तिला मुखावर सोंड, 4 हात व मस्तकी चंद्र आहे असा पुत्र झाला. तेव्हा शंकराला अतिशय आनंद झाला. ते पार्वतीस म्हणाले, हा प्रत्यक्ष परमात्माच आपल्या घरी जन्मास आला आहे. तो सिंदूर दैत्याचा वध करील. ते ऐकून ते बालक म्हणाले, अहो तात, तुम्ही जे भविष्य केले आहे ते बरोबर आहे, परंतु मी सिंदूर वधाबरोबर लोकांचे अज्ञान तिमिर दूर करून
सर्वज्ञ ज्ञानाचा प्रसार करीन व सर्वांना सद्धर्म सत्प्रवृत्तीकडे वळवीन. यासाठी मी वरेण्य राजाला ज्ञानाचा उपदेश करणार आहे. तो माझा परमभक्त असून त्याच्या पत्नीने माझी 12 वर्षे मनोभावे भक्ती केली असल्याने तिच्या घरी मी बाळभावाने राहणार आहे. तिला आताच झालेल्या बालकाचे राक्षसाने हरण केले आहे. तेव्हा ती सावध होण्याआधी तुम्ही त्वरा करून मला तिच्या कुशीत नेऊन ठेवा. अध्याय 131. नंदीचा पराक्रम. शंकराने त्या बालकाचे म्हणणे ऐकून नंदीस त्याला आकाशमार्गाने त्वरित नेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नंदीने त्यास वरेण्य राजाच्या पुष्पावती नावाच्या राणीच्या मंचकावर नेऊन निजवले. नंतर तो परत आल्यावर शंकरास म्हणाला, आपलेकडून बालकास घेऊन गेल्यावर थोड्या वेळाने पोरे खाणारी राक्षसी मला भेटली. तिला मी माझ्या शेपटात गुंडाळून गरगर फिरून पर्वतावर फेकले. आणखी थोडे पुढे गेल्यावर मला गंधर्वाने अडवले. तेव्हा कित्येकांना सिंगाने, शेपटाने व श्वासानेच पिटाळले. नंतर आपले कार्य साधून परत आपल्याशी आलो आहे. हे ऐकून शंकराने त्याची महापराक्रमी म्हणून प्रशंसा केली. अध्याय 132. बालकावर संकट. एके दिवशी सिंदूर दैत्य आपल्या सभेत बसला असता स्वतःचे वैभव पाहून तो मनात म्हणाला, माझ्यासारखा शूरवीर व बलाढ्य या जगात कोणीच नाही. माझ्या सामर्थ्याला आव्हान देणारा कोणी नाही. त्यामुळे माझे सर्व सामर्थ्य व्यर्थ जात आहे. इतक्यात वरून आकाशवाणी झाली, हे सिंदुरा, व्यर्थ अभिमान करू नकोस. तुझा प्रतिस्पर्धी पार्वतीचे उदरी जन्म घेऊन वाढत आहे. लवकरच तो तुझा वध करील. ही आकाशवाणी ऐकून सिंदूर धावत कैलासावर आला व त्याने सुतिकागृहात प्रवेश केला. तेव्हा त्याला एकही बालक आढळले नाही, म्हणून तो पार्वतीचाच ठार मारण्यास उद्युक्त झाला. पण तिथे एकाएकी गजानन प्रकट झाला. त्याने पार्वतीला मारण्याचा विचार सोडून देऊन पार्वतीसह गजाननास समुद्रात बुडवण्यासाठी त्या दोघांना घेऊन तो निघाला. इतक्यात गजाननाने आपला देह वाढविला. त्याने आपले वजन इतके वाढवले की ते वजन सिंदुरात सहन न होऊन त्याने गजाननास खाली नर्मदेच्या पात्रात टाकले. तेव्हा त्या पात्रातून एक महाविशाल कालपुरुष बाहेर आला व त्या सिंदुरास म्हणाला, बाबा रे, तुझा शत्रू मी नसून तो दुसरीकडे तुझा वध करण्यास वाढत आहे. इतके बोलून तो पुरुष गुप्त झाला. सिंदूर पार्वतीस तेथेच सोडून आपल्या घराकडे निघून गेला. नर्मदेत ज्या ठिकाणी त्या बालकास सिंदूर दैत्याने टाकले होते त्याला गणेशकुंड असे म्हणतात. तिथे रक्त पडल्यामुळे ते दगड तांबडे झाले, म्हणून त्यांना नर्मदेतील गणपती म्हणतात. अध्याय 133. पराशराच्या आश्रमात गजानन. वरेण्य राजाची राणी पुष्पावती जेव्हा जागी झाली तेव्हा आपल्यापुढे 4 हात व 1 सोंड असलेले बालक तिने पाहिले. ते विचित्र बालक पाहून राजाला तिने हे वर्तमान कळवले. राजाने आपल्या प्रधानाला व पंडितांना बोलावून ते बालक दाखविले. तेव्हा त्यांनी त्या बालकास पाहून हे बालक घरात ठेवणे अशुभ आहे असे सांगितले. नंतर राजाने विचार करून त्यास अरण्यात सोडून देण्याची आज्ञा आपल्या सेवकांना केली. त्याप्रमाणे सेवकांनी त्या विचित्र बालकास अरण्यात नेऊन सोडून दिले. तिथे दैवकृपेने जवळच पराशर ऋषींचा आश्रम होता. त्यांनी त्या बालकाचे रडणे ऐकून तेथे येऊन आपणास संतान नसल्याने देवानेच हे दिले असे मनात आणले. तोच त्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त होऊन हे विचित्र बालक परमेश्वराचा अवतार आहे अशी भावना झाली. त्याने लगबगीने त्याला उचलून आश्रमात आणले व आपल्या पत्नीजवळ दिले. तिने त्याला घेऊन आपल्या हृदयाशी लावल्याबरोबर तिला पान्हा फुटला. तिने बालकास स्तनपान करविले. अध्याय 134. उंदीर गजाननाचे वाहन होतो. एके दिवशी इंद्राच्या सभेत क्रौंच नावाच्या एका गंधर्वाची लाच चुकून नामदेव नावाच्या ऋषीला लागली. त्याने तू भयंकर मूषक हो असा शाप त्याला दिला. त्याप्रमाणे तो गंधर्व लगेच मूषक होऊन पराशराच्या आश्रमाजवळ येऊन पडला व उपजत स्वभावानुसार पराशराच्या आश्रमातील धान्याची नाशाडी करण्यास त्याने सुरुवात केली. तेव्हा गजाननाने आपला पाश त्या मूषकावर टाकला. त्यामुळे तो मूषक विव्हळू लागून गजाननाची करुणा भाकू लागला. हे पाहून गजानन त्या मूषकास म्हणाला, तू वाटेल तो वर माझ्याकडून मागून घे. तेव्हा तो मूषक म्हणाला, मला तुमच्यापासून कोणताही वर नको. हे ऐकून गजानन त्यास म्हणाला, मग तू माझे वाहन हो. लागलीच गणपती त्या मूषकावर स्वार झाला. त्याच्या भाराने तो मूषक अगदी दीन झाला. तेव्हापासून उंदीर हे गजाननाचे वाहन झाले. अध्याय 135. मूषकाची कथा. ब्रह्मदेव व्यासाला म्हणाले, क्रौंच गंधर्वाचा मूषक कसा झाला याबद्दलची दुसरी कथा मला माहीत आहे, ती मी तुला सांगतो. पूर्वी सौबरी नावाचा एक ऋषी होऊन गेला.
त्याची मनोमयी नावाची एक सुंदर पत्नी होती. एके दिवशी ती वनात गेले असता क्रौंच नावाचा एक गंधर्व तिच्या इथे आला व मनोमयीचे रूप पाहून त्याने तिचा हात धरला. त्या साध्वीने त्याला शाप न देता त्याला ती उपदेश करू लागली. इतक्यात तिथे शौबरी आला व गंधर्वाला आपल्या पत्नीजवळ पाहून त्याला क्रोध आला. हे पाहून त्या क्रौंचाने त्याची क्षमा मागितली. तेव्हा शौबरी त्यास म्हणाला, नीचा, मी आश्रमात नसताना तू माझ्या पत्नीशी लगट केलीस म्हणून तू उंदराच्या जन्माला जा आणि लोकांच्या दृष्टीआड राहून चोरून मारून आपली उपजीविका कर. त्या शापाप्रमाणे तो तात्काळ मूषक होऊन पराशराच्या आश्रमात येऊन पडला. येथेच आपला 135वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.